मेंटल मॉडेल ॲक्टिव्हिटी हू डन इट इयत्ता 8वी आणि त्यापुढील इयत्ता. नमस्कार. हॅपीनेस लॅबमध्ये आपले स्वागत आहे. आजची आपली थीम आहे मेंटल मॉडेल. प्रथमतः या थीमविषयी थोडी माहिती सांगते. मेंटल मॉडेल म्हणजे आपण इतरांना कसे समजून घेतो, एखाद्या घटनेचा, परिस्थितीचा अर्थ कसा लावतो, कोण योग्य आणि कोण चुकीचे हे आपण कसे ठरवतो. आधीपासूनच एखाद्याविषयी पूर्वग्रह किंवा कल्पना करून घेऊन त्याच्याबद्दल कसा निर्णय घेतो हे सर्व त्यात येते. परंतु प्रत्येक वेळी आपला दृष्टिकोन किंवा अंदाज हा योग्यच असेल असे नाही, तर तो कधी कधी चुकीचाही असू शकतो. आजची आपली ॲक्टिव्हिटी हू डन इट विद्यार्थ्यांना त्यांनी मनात आधीपासून तयार केलेल्या धारणांबद्दल पुनर्विचार करायला मदत करेल. या ॲक्टिव्हिटीकरिता कोणतेही साहित्य लागणार नाही. 4 ते 5 विद्यार्थ्यांचा एक असे गट तयार करा. विद्यार्थ्यांना सांगा गुप्तहेर बनून त्यांना एक पेच प्रसंग उकलायचा आहे किंवा गुन्ह्याचा शोध घ्यायचा आहे. शिक्षकांनी उदाहरणादाखल एक प्रसंग सांगावा. श्रीनगरमध्ये हिवाळ्याचा ऋतू असल्यामुळे सकाळी रस्त्यावर सगळीकडे बर्फ साचलेला होता. तिथेच एका चौकात 2 लोकांचा अपघात झाला. त्यामध्ये एक 20 वर्षांचा तरुण होता. तो एक महागडी स्पोर्ट्स कार चालवत होता आणि एक 65 वर्षांची बाई होती. ती साधी हॅचबॅक कार चालवत होती. सुदैवाने दोघांनाही काही दुखापत झाली नाही, पण दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले. आता विद्यार्थ्यांना सांगा की त्यांना तपास अधिकारी म्हणून भूमिका करायची आहे आणि हा अपघात होण्यामागे कोणाची चूक आहे आणि दुरुस्तीचे पैसे कोण भरणार ते शोधायचे आहे. प्रत्येक गटाने आपसात चर्चा करून उत्तर द्यायचे आहे. त्यांनी असा विचार का केला त्याची कारणेही त्यांनी सांगायची आहेत. विद्यार्थ्यांच्या उत्तरानंतर त्यांना सांगा, या अपघातासाठी दोन्ही चालक जबाबदार नव्हते. कारण असे की शहरात LED सिग्नल लाईट्स बसवले होते. LED लाईट्स उष्णता निर्माण करत नाहीत, त्यामुळे लाईट्सवरील बर्फ वितळला नाही आणि सिग्नल लाईट्स पूर्णपणे पांढऱ्या बर्फाने झाकले गेले आणि त्यामुळे दोन्ही चालकांना लाईट दिसलाच नाही. आता विद्यार्थ्यांना त्यांचे सुरुवातीचे निष्कर्ष समजावून सांगा. तुम्ही बऱ्याचदा आधीच काही आडाखे आपल्या अनुभवावरून किंवा ऐकीव माहितीवरून मनात बांधता. उदाहरणार्थ 20 वर्षाचा तरुण म्हणजे तो बेफिकीर असणार, स्पोर्ट्स कार म्हणजे जास्त वेगवान असणार वगैरे वगैरे. वयस्कर असतील तर चूक त्यांच्या बाजूनेही असू शकेल किंवा त्यांना नीट दिसले नसेल असेही आपण समजतो. यातून हे शिकायला मिळते, अनेकदा आपण ठराविक मानसिक चौकटींवर आधारित निष्कर्ष काढतो, पण ते नेहमीच खरे नसतात. आपण नवीन दृष्टिकोनातून विचार करायला हवा. साचेबंद प्रतिक्रिया देण्याची सवय टाळायला हवी. या ॲक्टिव्हिटीचा वापर करून विद्यार्थ्यांशी चर्चा करा. आपल्या दैनंदिन आयुष्यात एखाद्या व्यक्ती किंवा परिस्थितीविषयी पूर्वग्रहामुळे आपण कसे निष्कर्ष काढतो, कधी-कधी चुकीचे अंदाज का लावतो आणि त्यापासून कसे शिकायचे. विद्यार्थ्यांशी विविध परिस्थितीतील पेच प्रसंग घेऊन त्यावर चर्चा करा. नेहमीच लक्षात ठेवा, आपण जे पूर्वी पाहिलेले किंवा ऐकलेले असते त्यावर अवलंबून राहून निष्कर्ष काढू नका. कधी-कधी सत्य गोष्टी दिसायला वेगळ्या वाटतात, पण खरे कारण वेगळे असू शकते. आपले मेंटल मॉडेल्स बदलण्याची ताकद आपल्याकडे असली पाहिजे.